बिहारमध्ये एका महिलेने सतत छळ करणाऱ्या पतीला कंटाळून कर्जाचे थकलेले हप्ते गोळा करण्यासाठी आलेल्या लोन रिकव्हरी एजंटशी लग्न केल्याची घटना समोर आली आहे. लोन रिकव्हरी एजंट कर्जाचे पैसे मिळवण्यासाठी सतत घरी येत असे. इंद्रकुमारी असे या महिलेचे नाव असून 2022 मध्ये तिचं नकुल शर्माशी लग्न झालं होतं. नकुल दारूच्या आहारी गेला होता. मद्यपान करून तो इंद्रकुमारीचा छळ करत असे. इंद्रकुमारीला आपला शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागत असे. या दरम्यान आपण यातून कशी सुटका करून घ्यायची याचा ती विचार करीत होती. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. या दरम्यान तिची फायनान्स कंपनीत काम करणारे लोक रिकव्हरी एजंट पवन कुमार यादवशी भेट झाली. पवन कुमार कर्जाचे थकलेले हप्ते मिळवण्यासाठी घरी गेले असता त्यांच्यात व्यावसायिक चर्चा सुरू झाली. यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यानंतर त्याचं रूपांतर प्रेमात झालं. जवळपास 5 महिने दोघेही गुप्तपणे नात्यात होते. 4 फेब्रुवारीला त्यांनी विमानाची तिकीट काढली आणि पश्चिम बंगालमधील आसनोल येथे पोहोचले. तिथे इंद्रकुमारीची मावशी वास्तव्यास आहे. तिथे काही दिवस राहिल्यानंतर ते जम्मूई इथे परतले. 11 फेब्रुवारीला त्यांनी हिंदू पद्धतीने विवाह केला. या लग्नाला त्यांच्या ओळखीतील नात्यातील अनेक लोक उपस्थित होते. यानंतर काही वेळातच त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पवनच्या कुटुंबाने या लग्नाला मान्यता दिली, पण इंद्रकुमारीच्या कुटुंबाने या लग्नाला विरोध केला आणि त्याच्या विरोधात FIR दाखल केला. इंद्राने आपण आपल्या स्वेच्छेने पवनशी लग्न केल्याचं सांगितलं आहे. पवन विरोधात FIR दाखल झाला असल्याने आणि इंद्राच्या कुटुंबाकडून धमक्या मिळत असल्याने या नवविवाहित जोडप्याने प्रशासनाकडून संरक्षण मागितलं आहे.